क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला इथं पाहायला मिळतोय। अंतिम सामना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रंगणार आहे आणि या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे। भारतीय संघ या सामन्यासाठी सज्ज असताना त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण जर पाहिलं तर मुंबईतील क्रिकेट प्रेमी सज्ज झाले आहेत आणि वेगळाच उत्साह या क्रिकेट प्रेमींमध्ये दिसून येतोय। यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। आज दुबईमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड असा अंतिम सामना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रंगणार आहे। दुबई या सामन्यासाठी सज्ज असताना आता मुंबईमध्ये क्रिकेट प्रेमी सुद्धा भारतीय संघाला चीअर अप करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सज्ज असताना पाहायला मिळत आहे। सध्या आपण दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामधून ही दृश्य पाहत आहोत। वेगळाच उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरंतर याच मैदानाने आतापर्यंत अनेक मोठे खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत, त्यामुळे यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी दाखल झालो। एक वेगळाच उत्साह आहे। पुन्हा एकदा भारतीय संघ मोठ्या सामन्याला आज सामना करणार आहे। आज क्रिकेट प्रेमी म्हणून काय अपेक्षा, काय भावना? इंडियाने मॅच जिंकावी आणि फायनलची ट्रॉफी इंडियामध्ये आली पाहिजे हेच आमचा भावना आहे। आणि रोहित शर्माने एक पुल शॉट खेळावा आणि रोहित शर्माने आज शतकीय पारी खेळावी बस। रोहित शर्माने मोठी एक इनिंग खेळावी जेणेकरून त्याने 25-30 ओव्हर खेळले पाहिजे, मैदानामध्ये राहिला पाहिजे। आणि रोहित शर्मा 25-30 ओव्हर राहिला तर रोहित शर्माचे स्वतःचे 150+ धावा संख्या तो करू शकतो आणि एक मॅच विनिंग पारी खेळू शकतो। त्याचबरोबर इंडिया मॅच जिंकू शकतो आणि ट्रॉफी येऊ शकते। तुमचं काय म्हणणं आहे? फेवरेट खेळाडू कोणता? खेळाडू माझा फेवरेट खेळाडू आपला विराट कोहली, किंग कोहली, विराट कोहली 200 मारेगा कोहली। तुमचं काय म्हणणं आहे काका? आता वेगळा उत्साह आहे या ठिकाणी, सगळे खेळाडू इकडे जमलेत। खरं तर हजारोच्या संख्येनं प्रत्येकाची आपली भावना वेगवेगळी आहे, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे। तुमचं आजच्या या सामन्याकडे तुम्ही कसं बघता? इंडियाच विन होणार, इंडिया जिंकेल। रोहित शर्मा सेंचुरी, विराट कोहली चांगला खेळेल, रोहित शर्मा सेंचुरी मारेल। तर न्यूझीलंडची जी टीम आहे ती पण सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे। आज ती सुद्धा मोठ्या ताकदीने उतरणार आहे मैदानात। तर काय वाटतं की त्यांच्याकडनं कोण जास्त टिकून खेळेल? मला तर वाटतं लास्ट टाइम जेव्हा पण आपल्या मॅचेस आले त्यांच्याबरोबर तेव्हा जास्त करून डॅरी मिचेल हा जास्त खेळला भारतासोबत। आणि केन विलियमसन जर इंडियाने टॉप आपल्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये जर ह्या तिघांना आउट केलं, केन विलियमसन आणि डेरी मिचेल आणि रवींद्र, या तिघांना आउट केलं तर आपल्या हातामध्ये गेम आहे। या ट्रॉफीवरती नक्की कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।